तुम्हाला दोन MHT CET PCM ग्रुपचे रिझल्ट दाखवतो. हे रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या MHT CETचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात नक्की कराल, एवढं खात्रीने सांगतो. फटाफट रिझल्ट बघूया. ही एक विद्यार्थिनी आहे, या विद्यार्थिनीची आयडेंटिटी हाईड केलेली आहे. हा रिझल्ट MHT CET PCM ग्रुपचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती PCM ग्रुपचा रिझल्ट दाखवा. या विद्यार्थिनीला फिजिक्स या विषयामध्ये किती स्कोर आलेला आहे? 57. आणि तुम्ही तिचा जर टोटल पर्सेंटाइल स्कोर PCM ग्रुपमध्ये बघितलं तर किती आहे? 90% आहे. कसं शक्य झालं? हे शक्य झालं बेटा दोन इंटरेस्टिंग सब्जेक्टमुळे. त्यातला एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट मॅथ होता, ज्यात या विद्यार्थिनीला 87% आहे, आणि दुसरा इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता केमिस्ट्री. म्हणजे मॅथ्स आणि केमिस्ट्री मध्ये तुमचा स्कोर चांगला येत असेल तर कुठेतरी ओव्हरऑल स्कोर चांगला यायला त्या ठिकाणी मदत होऊ शकते. म्हणून मी नेहमी म्हणतो की मॅथ्सची तयारी तुमचा PCM ग्रुप असेल तर एकदम व्यवस्थित करा, आणि त्यासोबत केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट रँक डिसाइड करतो. ओके, सो तुमचा रँक चांगला यावा अशी जर तुमची इच्छा असेल तर केमिस्ट्री सब्जेक्ट सुद्धा हलक्यात घेऊ नका, त्याची पण तयारी व्यवस्थित करा. अजून एक रिझल्ट दाखवतो. हा दुसरा रिझल्ट बघूया. हा रिझल्ट सुद्धा MHT CET PCM ग्रुपचा आहे. या विद्यार्थिनीला फिजिक्स मध्ये फक्त 28% आहे, पण हिचा टोटल पर्सेंटाइल स्कोर बघा 88 आलेला आहे. कसं शक्य झालं? हे शक्य झालं बेटा मॅथ्स आणि केमिस्ट्रीमुळे. म्हणून मी नेहमी सांगतो की केमिस्ट्री हा रँक डिसाइड करणारा सब्जेक्ट आहे, आणि मॅथ्स हा तुमचा ओव्हरऑल स्कोर वाढवणारा सब्जेक्ट आहे. जर तुमचा PCB ग्रुप असेल बेटा तर PCB ग्रुपमध्ये बायोलॉजी हा तुमचा स्कोरिंग वाढवणारा आणि केमिस्ट्री रँक डिसाइड करणारा सब्जेक्ट आहे. इथे मला क्लिअर करायचं आहे किंवा मी तुम्हाला मिसगाईड करत नाहीये. फिजिक्स हा सब्जेक्ट सुद्धा महत्वाचाच आहे बेटा, ठीक आहे. पण बऱ्याच मुलांना फिजिक्स अवघड जातो, स्कोर कमी येतं, त्याच्यामुळे ते डिमोटिवेट होतात. हरकत नाही बेटा, प्रयत्न चालू ठेवा. ऍव्हरेज स्कोर तुम्ही फिजिक्स मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, पण केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये चांगला स्कोर कसा येईल यासाठी नक्की प्रयत्न करा. आणि जर PCB ग्रुप असेल तर बायोलॉजी आणि केमिस्ट्री मध्ये चांगला स्कोर कसा येईल यासाठी प्रयत्न करा. फिजिक्स मध्ये ऍव्हरेज स्कोर आला तरी चालेल, हरकत नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इंटरेस्टिंग वाटली असेल रील तर फॉलो करा आपल्या या इंस्टाग्राम चॅनलला. युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा. माझ्या बाजूने तुम्हाला तुमच्या अपकमिंग MHT CET साठी ऑल द बेस्ट. पुढचा टॉपिक कुठला हवा आहे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की टाका.